भगवते वासुदेवाय. नमस्कार. माई आणि कौशिकीचे भक्तिविश्व या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अध्याय 7 सुशीला आणि विमला. अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. आज आपण श्रवण करणार आहोत श्री अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 7 सुशीला आणि विमला. पूर्वी मधुवनात शाकली नामक एक गृहस्थ होता. त्याला 2 बायका होत्या. थोरली सुशीला ती नावडती, तिला मूलबाळ नव्हते. धाकटी विमला ती आवडती होती. एके दिवशी सुशीला पहाटेच नदीवर स्नानासाठी गेली. त्या दिवशी नदीवर खूप लोक स्नानासाठी आले होते. कधी नव्हे इतकी गर्दी झाली होती. ती गर्दी पाहून सुशीलेला आश्चर्य वाटले. घरी आल्यावर तिने आपल्या पतीला त्या गर्दीबद्दल विचारले. तेव्हा शाकली म्हणाला, अगं, आजपासून अधिक महिना सुरू झाला आहे. या महिन्यात स्नानदान, व्रते, नियम जर केले तर आपले मनोरथ पूर्ण होतात. खूप पुण्य लाभते. आयुष्याचे सार्थक होते. दर 3 वर्षांनी एकदा हा अधिक मास येत असतो. सुशीला मनात म्हणाली, बरे झाले, आज पहाटेच आपल्याला अनायसेच ही अधिक मासातील पहिली पर्वणी साधली. आता महिनाभर हे स्नानाचे व्रत करीन. तिने पतीला आणखी विचारले, महाराज, या महिन्यात करता येईल असे एखादे व्रत मला सांगाल काय? मग शाकलीने तिला दीपपूजा आणि दीपदानाचे व्रत करण्यास सांगितले. त्या व्रताचे नियम आणि विधी नीट समजावून सांगितले. त्याप्रमाणे सुशीलेने नियमाने ते दीपपूजेचे व्रत सुरू केले. देवघराजवळील पवित्र जागेवर तिने एक कलश मांडला. त्यावर एक मोठा दीप स्थापन केला. तो दीप अखंड तेवत राहावा म्हणून तिने काळजी घेतली. ती नियमाने दीपपूजा करू लागली. तिला प्रसन्नता प्राप्त झाली. दिवा सारी रात्र जळावा म्हणून झोपताना ती तो दिवा तुपाने गच्च भरून ठेवी. मोठी वात सरसावून ठेवी. अशा प्रकारे अखंड तेवत राहणाऱ्या नंदादीपाला नमस्कार करून ती रात्री शांत निवांत झोपत असे. सुशीलेचा तो दिवा सारी रात्र जळत होता. पण तो पाहून धाकटी विमला मनात जळू लागली. कारण नावडत्या सुशीलेने हे व्रत केल्यावर तिच्या मनातील इच्छा देवाच्या कृपेने पूर्ण होतील. तिला पुत्र होतील, ती आवडती होईल, मग आपला भाव कमी होईल. सवतीच्या त्या दीपपूजेच्या व्रतात विघ्न कसे आणता येईल याचा विचार ती धाकटी विमला रात्रंदिवस करू लागली. मग तिने तो विचार प्रत्यक्ष कृतीतही आणला. एके दिवशी रात्री विमला हळूच उठली. तिने तो दिवा तोंडाने फुंकर घालून विझवला आणि ती गुपचूप झोपली. पहाटेच सुशीला उठली. दिव्याला नमस्कार करायला गेली तरी तो दिवा विझलेला. अगं बाई, दिवा कसा विझला? वारा आला असेल का? त्यामुळे हे घडले असेल, असे म्हणून तिने तो दिवा पुन्हा लावला. दिव्याला आणि देवाला तिने नमस्कार केला आणि ती नदीवर स्नानाला गेली. 2-4 दिवसांनी पुन्हा तसाच प्रकार घडून आला. पहिल्या वेळी तिने दिव्याला कुठूनही वारा लागू नये, वाऱ्याने तो दिवा मालवू नये म्हणून चांगलाच बंदोबस्त केला होता. पण आज त्या दिव्याची वात मागे जाऊन पडली होती. मग तिला वाटले, हा प्रताप उंदराने केलेला दिसतो, असे म्हणून तिने ती वात पुढे सरसावली आणि दिवा पुन्हा तेवत ठेवला. पुन्हा 2-4 दिवसांनी सुशीला पहाटेच उठून पाहते तर आता तो दिवा कलशावरून कलंडून खाली पडलेला. आज हा मांजरीने दिवा पाडला की काय असे म्हणून तिने तो दिवा पुन्हा उचलून नीट मांडला, तेवत ठेवला. नंतर 2-4 दिवसांनी पहाटेच उठून पाहते तर दिव्यातले सारे तूप संपलेले आणि दिवा पुन्हा विझलेलाच. हे काय, मी तर झोपताना हा दिवा तुपाने गच्च भरून ठेवला होता. रोज भरून ठेवते, ते रात्रभर पुरते, मग आजच हे तूप कसे संपले? तिने मग नीट निरखून पाहिले तर थोडे तूप जमिनीवर सांडलेले आणि थोडे तूप भांड्याजवळ पडलेले. सुशीलेला मग मात्र संशय आला. रात्रीच हा दिवा विझून जाण्याचे जे प्रकार घडले ते कोणीतरी मुद्दाम केलेले विघ्नच आहे. वारा नाही, उंदीर नाही, मांजर नाही, मग हे विघ्न माझ्या व्रताचा भंग करण्याचे कारण कोणी बरे हे केले असेल? तिची खात्रीच झाली.
सवत विमलाच आडवी आली, पण बोलणार कशी? उगाच आकांड तांडव करील आणि मग भांडण, त्यापेक्षा मौनच चांगले, असा विचार करून बिचारी सुशीला गप्पच राहिली. तिने पुरुषोत्तम भगवानाची प्रार्थना केली, देवा, माझ्या ह्या दीपपूजेच्या व्रतात अडथळे आले तरी पण आपण कृपा करा. या व्रताचा भंग करणाऱ्या माझ्या विमलेलाही क्षमा करा. कितीही अडथळे आले तरी सुशीलेने महिनाभर ते दीपपूजेचे व्रत अखंड चालू ठेवले. महिन्याच्या शेवटी तिने ब्राह्मणाला बोलावून त्या व्रताचे यथाविधी उद्यापन केले. दीपपूजा करून दीपदान दिले. त्या व्रताच्या पुण्याईने सुशीलेला हळूहळू नवे तेज प्राप्त झाले आणि त्या व्रतात अडथळे आणणारी, दीपपूजेत विघ्न करणारी सवत, मत्सराने जळणारी ती धाकटी विमला मात्र हळूहळू झिजत चालली. विमला मनात कुढत होती, अंतःकरणात जळत होती. ती आजारी पडली. कालांतराने ती मरण पावली. सुशीलेला खूप दुःख झाले. शाकलीलाही खूप वाईट वाटले, पण कोण काय करणार? मृत्यूनंतर त्या विमलेला खूपच यमयातना भोगाव्या लागल्या. नंतर तिला अनेक योनीत जन्म घेऊन दुःखे भोगावी लागली आणि दीपपूजा, दीपदान व्रताच्या पुण्याईने सुशीलेचे कल्याण झाले. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, अशा प्रकारे दीपव्रताचे महात्म्य सर्वश्रेष्ठ आहे. पुरुषोत्तमाला दीपपूजा फारच प्रिय आहे. आता या पुढील 8व्या अध्यायात तुला मी नामस्मरण व्रताचा महिमा आणि त्यासंबंधी एक कथा सांगणार आहे, ती तू ऐक. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अध्याय 8वा, नामस्मरणाचा महिमा. तोपर्यंत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.